हॅलो स्टुडंट्स, मी सुधाकर टिपले आपलं स्वागत करतो. आज आपण वर्ग 9वीची 1.1 वॉक अ लिटिल स्लॉवर नावाची कविता बघणार आहोत. दिस इज अ पोयम बाय ॲन अननोन पोएट. इन दिस पोयम अ चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. The importance of the father as a role model is the central idea of the poem. Throughout the poem, walk is used as a metaphor for the journey of life. तर या कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर या कवितेमध्ये काय सांगितलं आहे ते आपण सुरुवातीला बघणार आहोत. इथे बाबाला त्यांचा मुलगा सांगत आहे की बाबा, तुमची गती जरा कमी ठेवा चालण्याची. प्रत्येक लहान मूल मोठ्यांचे अनुकरण करीत असते, त्यामुळे पुढची पिढी उत्तम घडावी यासाठी मागील पिढीचे योग्य दिशादर्शक त्यांना मिळणे गरजेचे असते. सदर कवितेमध्ये लहान बालकाने त्यांच्या वडिलांना केलेल्या विनंतीतून अशाच या अर्थाने विचार व्यक्त होतात. सो नाव वी आर गोइंग टू लर्न द पोएम्स वॉक अ लिटिल स्लॉवर. लेट्स स्टार्ट. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. इथे तो मुलगा म्हणतो की बाबा, तुम्ही थोडे सावकाश चला. अशी विनंती बालक आपल्या वडिलांना करीत आहे. तो म्हणतो की तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी चालत आहे आणि मला अडखळून पडण्याची इच्छा नाही. म्हणजे जीवनामध्ये बालकांना वडिलाप्रमाणेच आपले जीवन जगायचे असते. त्यात अपयश येऊ नये म्हणून त्यांची अशी इच्छा असते. त्यामुळे तुम्ही सावकाशपणे चाललात तर मीही तुमचे अनुकरण करून तुमच्याप्रमाणेच योग्य मार्गाने आयुष्याची वाटचाल करू शकेल, असं बालक त्याच्या वडिलाला सांगत आहे. हा पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. नाव सेकंड स्टांजा इज समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी, सो वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. इथे दुसऱ्या स्टांजामध्ये तो मुलगा पुढे म्हणतो की बाबा, कधीकधी तुम्ही फार वेगाने पुढे जाता, तर कधी तुमची पावले मला दिसेनाशी होतात. म्हणजेच काही वेळेला वडिलांची जी कृती आहे, त्यांचे वर्तन आहे, ते समजणे जरा मुलांना कठीण जाते. अशावेळी त्यांनी आपल्याला समजून सांगावे, स्वतःबरोबर सांभाळून पुढे न्यावे, असे तो वडिलांना सुचवतो. दिस इज द सेकंड स्टांजा. नाव वी आर गोइंग टू learn third stanza. Poet say, some days when I am all grown up, you are what I want to be. Then I will have two little child who will want to follow me. या तिसऱ्या स्टांजामध्ये बालक वडिलांना सांगतो की मोठा झाल्यावर मला तुमच्यासारखे व्हायचे आहे आणि त्यावेळी माझे लहान मूल देखील त्याच्या वडिलाचे म्हणजेच माझेच अनुकरण करणार आहे. म्हणजे एका अर्थाने बालक मोठा होऊन आपल्या वडिलाप्रमाणे बनू इच्छितो आणि आपले भविष्यातील मूल तेव्हा आपले अनुकरण करणार आहे याची त्याला जाणीव आहे. कारण प्रत्येक पुढची पिढी मागच्या पिढीचा आदर्श समोर ठेवूनच आपलं आयुष्य गाठत असतो, पुढे नेत असतो.
तर हा तिसऱ्या कडव्याचा अर्थ झाला. नाव लास्ट स्टांजा. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. या लास्ट स्टांजामध्ये सांगितलं आहे की त्याने योग्य मार्ग निवडावा किंवा निवडला पाहिजे, सत्याच्या वाटेवरून चालले पाहिजे. त्यासाठी तो आपल्या वडिलांना धीम्या गतीने पुढे जाण्यास सांगतो. वडील आपले दिशादर्शक आहेत आणि त्याची दाखवलेली दिशा योग्यरित्या समजून त्यानुसार आपले जीवन घडवणे त्याला महत्त्वाचे वाटते. कारण पुढे जाऊन येणारी पिढीही त्याचेच अनुकरण करणार आहे हे त्याला ठाऊक असते. तर आपण या कवितेच्या माध्यमातून बघितलं आहे की एक छोटा मुलगा आपल्या वडिलांना विनंती करतो की तुम्ही जसे तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले आहात तसेच तुमचं अनुकरण करून मीही यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचंच सगळ्या वर्तनाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तशी पुढची पिढीसुद्धा आमचं अनुकरण करेल, म्हणून आम्हाला समजून घ्या, समजून सांगा आणि तसंच अनुकरण पुढच्या पिढीला करून त्यांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्याचा एक मार्ग तुम्ही दाखवा, असं या कवितेच्या माध्यमातून सांगितलं आहे. सो अशा प्रकारे आपण ही कविता बघितलेली आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन येऊ. धन्यवाद. थँक्यू.